हॅलो, हॅलो, हॅलो. विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या तासाला आपण संख्याज्ञान या घटकातील संख्यांचे वेगळे प्रकार पाहिले. कोणते होते ते? नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि त्याच्या पुढे आपण पाहिलं होतं परिमेय संख्या. परिमेय संख्येची ओळख पूर्वीच्या तासिकेला घेतली. आज आपण त्याचा डिटेलमध्ये आज अभ्यास करणार आहोत. परिमेय संख्या. या घटकाचं नाव आहे संख्याज्ञान, नॉलेज ऑफ नंबर्स. इंग्रजीमध्ये आपण त्याला रॅशनल नंबर्स असं म्हणतो. पहिला अक्षर कोणतं आहे? आर. रॅशनल नंबर्स, परिमेय संख्या. आता परिमेय संख्या म्हणजे काय याचा अभ्यास आपण पाठीमागच्या तासाला केलेला आहे की ज्या संख्येचं स्वरूप या नमुन्यात असतं पी छेद क्यू. अंश आणि छेद. पी ला आपण अंश म्हणतो आणि क्यू ला आपण छेद म्हणतो. या नमुन्यातल्या संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणतो की ज्या ठिकाणी पी आणि क्यू अंश आणि हा छेद या काय पूर्णांक संख्या आहेत. या पूर्णांक संख्या आहेत. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3 या सगळ्या संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. म्हणजे ज्या संख्येचा अंश आणि ज्या संख्येचा छेद ह्या पूर्णांक संख्या असतील. पण इथं एक अट महत्वाची की छेद जो आहे हा छेद क्यू, ह्या क्यू ची किंमत कधीही 0 असता कामा नये. 0 सोडून कोणी चालेल अशा सगळ्या संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणतो. उदाहरणार्थ 7/5. 7 अंश 5 छेद आहे. हे दोन्ही पूर्णांक आहे म्हणून 7/5 ही पूर्णांक संख्या आहे. ऋण 7/5 ही सुद्धा पूर्णांक संख्या आहे कारण ऋण 7 सुद्धा पूर्णांक आहे, 5 पूर्णांक आहे. अंश आणि छेद दोघं सुद्धा पूर्णांकांच्या समूहात येतात. ऋण 7/5 ही पूर्णांक संख्या आहे. नुसते 9 लिहिले. 9 त्या 9ला अंश आहे. माझा छेद किती? या 9ला काहीच छेद नाही याचा अर्थ या संख्येचा छेद काहीच नाही याचा अर्थ 1 आहे. ज्या संख्येला काही छेद नसतो त्या संख्येचा छेद किती असतो? 1. आणि म्हणून 9 या संख्येचा छेद आहे 1. ही सुद्धा परिमेय संख्या आहे. पण जर छेद 1 असेल तर तो आपण लिहित नाही. म्हणजे ही फक्त संख्या अशीच लिहितो. ऋण 11 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. याचा अभ्यास आपण पाठीमागच्या तासाला केलेला आहे. आता ह्या ज्या परिमेय संख्या आहेत 7/5 ही परिमेय संख्या आपण जर घेतली तर याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो 7 या अंशाला 5 या छेदाने भागणं. आपण कधी कधी याचं वाचन असंही करतो बघा, 7/5. म्हणजे काय? याचा जर आपण भागाकार केला 5 ने 7 ला भागणं हे आपण असंही लिहितो परिमेय संख्येच्या भाषेत. 7/5 ही परिमेय संख्या आहे आणि या परिमेय संख्येचा अर्थ असा आहे 7 ला 5 ने भागणे.
काय येईल 7ला जर 5ने भागलं उत्तर काय सांगा मला, बघूया आपण काय होईल. 5 एके 5. भागाकार आपल्याला येतो 2, घेतला 0, इथं दशांश चिन्ह, 5 चोक 20. भागाकार पूर्ण झाला. या भागाकारच्या क्रियेत बाकी किती आली, 0 आली. आणि म्हणून 7/5 या परिमेय संख्येचं उत्तर आलं 1.4 किंवा 1.4. मग हे काय आहे, तर हे आहे या परिमेय संख्येचं दशांश रूप. याला काय म्हणतो आपण, दशांश रूप. दशांश स्वरूपातील ही संख्या आहे, दशांश पूर्णांक आहे हा, म्हणजेच हा आहे. लक्षात घ्या, ही परिमेय संख्या आहे. या परिमेय संख्येचं हे दशांश रूप झालं. या भागाकारच्या क्रियेमध्ये बाकी 0 आली, त्यामुळे भागाकार संपला. आता आपण आणखी एक उदाहरण घेऊया. समजा 7/3. याचं उत्तर काय येईल, हा जर भागाकार केला तर काय सांगा, 7ला 3 भागणं. काय भागाकार केला तर बघा, 3 दुनी 6, 1 पुढे काय करतो आपण, 0 घेतो, बरोबर. इथं दशांश देतो, 3 त्रिक 9, 1 उरला, 1 और पुन्हा 0, 3 त्रिक 9, 1 उरला, पुन्हा 0, 3 त्रिक 9. इथं या भागाकाराच्या क्रियेमध्ये काय होते, बाकी 0 येत नाही आणि भागाकाराची क्रिया ही संपत नाही. आणि म्हणून 7/3 ही जी परिमेय संख्या आहे, या परिमेय संख्येचं दशांश रूप काय आलं, 2 दशांश चिन्ह 3 3 3 3. असं 3ची मालिका अखंड येणार आहे, ती संपणारच नाही. कारण या भागाकारच्या क्रियेमध्ये बाकी 0 येत नाही, त्यामुळं ही भागाकारची क्रिया अशी अखंड चाललेली आहे. आणि म्हणून 7/3 या परिमेय संख्येचं हे झालं दशांश रूप, की ज्या दशांश रूपामध्ये 3 हा अंक हा पुन्हा पुन्हा येतोय, पुन्हा पुन्हा येतोय. याचा अर्थ 3 हा अंक हा आवर्ती आहे. आवर्ती याचा अर्थ पुन्हा पुन्हा येणारी. आपण विज्ञानात किंवा भूगोलात आपण शिकलोय आवर्ती घटना. एखादी घटना जर ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, आवर्ती घटना. आवर्ती घटना. सूर्य रोज उगवतो आणि रोज मावळतो, ही भौगोलिक घटना आहे, त्याला आपण आवर्ती घटना म्हणतो. तसं 3 हा अंक हा या भागाकाराच्या क्रियेमध्ये पुन्हा पुन्हा येतोय, म्हणजे 3 हा आवर्ती आहे. आणि मग 3 हा जर आवर्ती असेल तर हे आपण कसं लिहितो, कसं लिहितो, 2.3 आणि या 3च्या डोक्यावरती टिंब. टिंब याचा अर्थ काय, 3 हा अंक हा पुन्हा पुन्हा येतोय, तो संपणार नाही, आवर्ती आहे. आता ह्या दोन्ही उदाहरणामध्ये आपल्या लक्षात येईल की 7/5 या संख्येचं दशांश रूप इथं भागाकाराची क्रिया भागाकाराच्या क्रियेमध्ये बाकी 0 आल्यामुळं खंडित झाली. खंडित हे झालं या परिमेय संख्येचं खंडित दशांश रूप, खंडित. आणि या परिमेय संख्येचं हे झालं अखंड आवर्ती दशांश रूप. अखंड का, 3 3 3 3 पुन्हा येतोय. आवर्ती का, 3 हा अंक पुन्हा पुन्हा येतोय, म्हणून याला आपण 3 आवर्ती आहे. म्हणून या 7/3 या संख्येचं हे अखंड आवर्ती दशांश रूप. आणि मग
जर एखादी संख्या जर परिमेय असेल तर ती परिमेय संख्या भागाकाराने आपल्याला अखंड आवर्ती दशांश रूपात लिहिता येते. एक महत्वाचं वाक्य आता मी बोललोय, कोणतं सांगा, की दिलेली संख्या जर परिमेय असेल तर ती परिमेय संख्या भागाकाराच्या क्रियेनं आपल्याला अखंड आवर्ती दशांश रूपात लिहिता येते. आता इथं तुम्ही म्हणाल इथे खंडित झालेली आहे, 7/5 या परिमेय संख्येचंही खंडित स्वरूप मिळालं. पण हे खंडित स्वरूप मला असं सुद्धा लिहिता येतं, 1.4 आणि ह्या 4च्या पुढे मी कितीही शून्य लिहू शकतो. लक्षात घ्या, या पुढच्या शून्यांना काही किंमत जरी नसली तरी नियमानुसार आपल्याला ही परिमेय संख्या अखंड आवर्ती दशांश रूपात लिहिता येते. म्हणून ही संख्या मला अशी लिहिता येईल. म्हणजे दिलेल्या परिमेय संख्येचं दशांश रूप एकतर खंडित असेल पण त्या अखंड आवर्ती दशांश रूपात लिहिता येईल, किंवा एखाद्या परिमेय संख्येचं दशांश रूप हे अखंड आवर्ती असेल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी परिमेय संख्येबद्दल असं सांगता येईल किंवा परिमेय संख्येच्या दशांश रूपाबद्दल आपल्याला असं बोलता येईल की परिमेय संख्येचं दशांश रूप एकतर खंडित असेल किंवा अखंड आवर्ती दशांश रूपात येईल. पण जरी खंडित असलं तरी सुद्धा त्याचं दशांश रूप आपल्याला अखंड आवर्ती स्वरूपात या शून्याची मदत घेऊन लिहिता येतं. म्हणून आपण असं म्हणूया की प्रत्येक परिमेय संख्या ही आपल्याला अखंड आवर्ती दशांश रूपात लिहिता येते. लक्षात घ्या, प्रत्येक परिमेय संख्या ही अखंड आवर्ती दशांश रूपात ही लिहिता येते. आता काही परिमेय संख्या म्हणजे भागाकाराच्या क्रियेनं आपल्याला दिलेल्या परिमेय संख्येचं दशांश रूप मिळवता येईल या पद्धतीनं. आता प्रत्यक्ष भागाकार न करता काही परिमेय संख्यांचं दशांश रूप जर असं आलं बघा, 1.725 725 725 एक परिमेय संख्या आहे आणि त्या परिमेय संख्येचं दशांश रूप या पद्धतीने आलेलं आहे. टिंब 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 याचा अर्थ अखंड आहे. आता या उदाहरणात काय झालेलं आहे, हे कोणत्या तरी परिमेय संख्येचं दशांश रूप आहे. लक्षात घ्या, आता इथं काय झालं, 1.725 पुन्हा 725 पुन्हा 725 म्हणजे हा जो गट आहे 725चा, हा गट 3 अंकांचा गट हा पुन्हा पुन्हा येतोय. मग हे कसं लिहिलं जाईल, 1.725 आणि त्याच्या डोक्यावर अशी रेष मारायची. या रेषेचा अर्थ असा होतो की 725 ह्या अंकांचा गट हा पुन्हा पुन्हा येतोय. लक्षात आलं, एकच अंक असता तर आपण टिंब दिला असतं, पण कधी कधी एखादा गट पुन्हा पुन्हा येतो, त्यावेळेला ह्याचं उत्तर आपण या पद्धतीने लिहितात. आणि कोणतीही परिमेय संख्या आपल्याला परिमेय संख्या ही अखंड आवर्ती दशांश रूपात लिहिता येते, हे लक्षात ठेवा. किंवा या उलट मला असंही म्हणता येईल, याच्या उलट, की एखादी परिमेय संख्येचं दशांश रूप जर अखंड आवर्ती असेल तर ती संख्या ही परिमेय संख्या असणार आहे. मग मी विधान 2 प्रकारे करतोय. लक्षात घ्या, एकदा काय म्हटलं मी पहिल्यांदा, की दिलेल्या परिमेय संख्येचं दशांश रूप हे अखंड आवर्ती स्वरूपात असतं. ओके, या उलट जर एखाद्या संख्येचं दशांश रूप जर अखंड आवर्ती स्वरूपात असेल तर ती संख्या ही परिमेय संख्या असणार आहे. कळलं? म्हणजे परिमेय संख्येबद्दल आपल्याला एवढं ज्ञान, आपल्याला एवढी माहिती असली पाहिजे. आता पुढची जी संख्या आहे ती आहे अपरिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे काय कळलं. आता आपण म्हणतोय अपरिमेय संख्या म्हणजे काय, त्याला आपण इंग्रजीमध्ये इरॅशनल नंबर्स म्हणतो.
इरॅशनल नंबर्स, अपरिमेय संख्या. परिमेय संख्येची माहिती कळली की ज्याचं स्वरूप p/q असतं आणि त्याचं दशांश रूप कसं असणार आहे, अखंड आवर्ती स्वरूप असेल, खंडित असतं किंवा अखंड आवर्ती असेल. आता अपरिमेय संख्याचा अर्थ काय बघा, काही संख्यांचं दशांश रूप हे अखंड असतं पण आवर्ती नसतं. उदाहरणार्थ इयत्ता 7वी मध्ये असताना तुम्ही दिलेल्या संख्येचं वर्गमूळ हे भागाकार पद्धतीनं कसं काढायचं हे आपण शिकलोय. भागाकार पद्धतीनं दिलेल्या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं हे आपण शिकलोय. आपल्याला याचा अर्थ काय, वर्गमूळाच्या चिन्हात 4, याचा अर्थ 4चं वर्गमूळ. या 4 या संख्येचं वर्गमूळ किती येतं, 2. माहिती आहे आपल्याला 2 ही पूर्णांक संख्या आहे. 2 ही संख्या मला अशी सुद्धा लिहिता येईल, लक्षात घ्या. याचा अर्थ ही 2च. 25चं वर्गमूळ 5. पूर्णांक संख्या, परिमेय संख्या. ही परिमेय संख्या, ही परिमेय संख्या. 2/1 काहीच याचा अर्थ किंवा ही परिमेय संख्या आहे. 5 ही परिमेय संख्या आहे. 5चं वर्गमूळ, 5 या संख्येचं वर्गमूळ किती, का 5ला वर्गमूळच नाही, 5 या संख्येला सुद्धा वर्गमूळ आहे. आणि 5 या संख्येचं वर्गमूळ तुम्ही भागाकार पद्धतीनं काढू शकता. प्रयत्न करा. भागाकार पद्धतीनं तुम्हाला वर्गमूळ कसं काढायचं हे आपण 7वीला शिकलोय. 5 या संख्येचं वर्गमूळ किती आहे, तर 5 या संख्येचं वर्गमूळ असं आहे 2.23069 टिंब. भागाकार पद्धतीचं तुम्ही जर वर्गमूळ काढलं तर हे असं काहीतरी येते. 5चं वर्गमूळ या पद्धतीने येतं. आता इथं काय झालंय बघा, 5चं वर्गमूळ हे दशांश चिन्हातली संख्या आलेली आहे की ज्या दशांश चिन्हामध्ये 2.2360 पुन्हा 6 आलाय बघा इथं. म्हणजे इथं 6 आलाय आणि 6च्या पुढे पुन्हा 7 आलेलं आहे. आणि अखंड आहे बरं, काही अखंड आहे पण आवर्ती का बघा, म्हणजे एखाद्या अंकांचा गट हा पुन्हा पुन्हा येतोय का, 2 3 6 इथं 0 आला, पुन्हा इथं 6 आलाय. आवर्ती असता तर इथं 0 यायला पाहिजे होता पण आलेला नाही. याचा अर्थ 5 या संख्येचं वर्गमूळ हे कसं आलंय बघा, दशांश चिन्ह मध्ये 2 दशांश चिन्ह ही अशी पुढे संख्यांची मालिका आलेली आहे की जी अखंड आलेली आहे. अखंड आहे पण आवर्ती नाही. आवर्ती नाही, एका ठराविक अंकांचा गट काही पुन्हा पुन्हा आलेला नाही. तेव्हा अशा संख्यांना आपण म्हणतो अपरिमेय संख्या. ही अपरिमेय संख्या आहे. वर्गमुळात 5 किंवा 5चं वर्गमूळ ही काय, अपरिमेय संख्या. ज्या संख्येचं दशांश रूप अखंड असतं पण आवर्ती नसतं. अखंड आहे पण आवर्ती नाही, अशा संख्यांना आपण म्हणतो अपरिमेय संख्या. ही वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे. 8चं वर्गमूळ भागाकार पद्धतीने करून बघा किती येतं ते, 2.8284 असं काहीतरी येतं. भागाकार पद्धतीनं वरून काढा. इथं सुद्धा काय झालं बघा, 2.82 पुन्हा 8 आलेले आहेत. आवर्ती असतं तर 8 नंतर 2 यायला पाहिजे होते पण 8 नाही तर 4 आलेले आहेत. याचा अर्थ असा की 8 या संख्येचं वर्गमूळ हे अखंड आलेले पण आवर्ती नाही. दशांश रूप अखंड आहे
पण आवर्ती नाही अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. काय म्हणायचं याला? अपरिमेय संख्या. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की ज्या संख्येचं दशांश रूप हे अखंड आहे पण आवर्ती नाही अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या असं म्हणणार आहोत. ज्या संख्येचं दशांश रूप हे अखंड आहे पण आवर्ती नाही अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या असं म्हणणार आहे. लक्षात आलं? परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या ओळखायच्या कशा? आतापर्यंत जे जे आपण प्रकार बघितले, नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक, परिमेय, अपरिमेय, या सगळ्या संख्यांच्या समूहाला आपण म्हणतो वास्तव संख्या. काय म्हणतो आपण त्याला? वास्तव संख्या. अर्थात वास्तव संख्या म्हणजे काय? तर एक लक्षात, दिलेली संख्या परिमेय असेल किंवा अपरिमेय संख्या असेल ती वास्तवच असणार आहे. म्हणजे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या ह्या परिमेय तर आहेतच, ह्या सगळ्या परिमेय आहेत. आणि परिमेय आणि अपरिमेय दोन्ही मिळून जो एक मोठा समूह तयार होतो त्यालाच आपण म्हणतो वास्तव संख्यांचा समूह. काय म्हणायचं त्याला? वास्तव संख्यांचा समूह, की ज्या समूहामध्ये परिमेय संख्या असतात आणि अपरिमेय संख्या सुद्धा असतात. आता याच्यावर आपल्याला एक मत विधान करता येईल की नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या ह्या तिन्ही सुद्धा ह्या परिमेय संख्या आहेत. हे तिन्ही हे परिमेय संख्यांच्या प्रकारात येतात. आणि परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या दोन्ही मिळून जो समूह तयार होणार आहे त्याला आपण काय म्हणतो? वास्तव संख्या. म्हणजे एखादी परिमेय संख्या जर एखादी संख्या वास्तव असेल तर ती परिमेय तरी असेल किंवा ती अपरिमेय तरी असेल. दोन्हींचा समूह मिळून, परिमेय आणि अपरिमेय दोन्हींचा मिळून वास्तव संख्यांचा समूह तयार होतो. एवढी संख्या ज्ञानाबद्दल माहिती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एक आणखी एक महत्वाची गोष्ट की 4 या संख्येचं वर्गमूळ 2 आहे, 25 या संख्येचं वर्गमूळ 5 आहे. आणि आपण पूर्ण वर्ग संख्या म्हणतो, हे आपण शिकलोय. 4, 25 या पूर्ण वर्ग संख्या आहेत. आज आपण या ठिकाणी थांबतोय. वास्तव संख्येपर्यंत आलेले. पुढच्या तासाला आपण या संख्या ज्ञानावरची काही उदाहरणांचा सराव करणार आहोत.